नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये मकर संक्रांती स्पेशल। मकर संक्रांती म्हणजे काय? जिथे बाया येतात, आपले गोष्टी करतात, एक वाण वाटतात आणि आपल्या बायांमध्ये काही ना काही मजा करतात। तर असंच आजच्या दिवशी होणार आहे, कारण मी आज जाणार आहे एका घरी जिथे आपल्या बाया आणि सगळ्या महिला मैत्रिणी येऊन तिथे मकर संक्रांत हा सण साजरा करणार आहे। सुरुवात इथून करूया आपण, कारण दोघी जणी इथे ऑलरेडी बसल्या आहे रांगोळी काढायला, तर थोडीशी मदत मीही करू लागते। आणि मेन म्हणजे इथे असं असते या सणामध्ये की हा जो सण असतो तो बायांसाठी असतो। या सणांचे खास खूप काही विशेषता आहे। हा सण फक्त बायांसाठीच नसतो, या सणामध्ये खूप काही गोष्टी आहे। जसं म्हटलं तर हे शेतकऱ्यांशी सुद्धा अवलंबून आहे, सायंटिफिक रिझन सुद्धा आहे आणि बरंच काहीचं। तर आपण आता इथून सुरुवात करून समोर जाऊया आणि पाहूया नेमकं या मैत्रिणींनी काय सजावट करून ठेवली आहे आणि यांचा कट्टा आज कसा बसणार आहे। सगळं काही एकूण एक गोष्टी आपण आज पाहणार आहोत। मकर संक्रांती म्हटलं की महिलांच्या मनात खूप आनंद असतो। तो का बरं? कारण महिलांना गप्पा करण्यासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी हाच तर एक दिवस मिळतो। या सणासाठी महिला वर्षभर वाट पाहतात आणि त्या वाटेचं मी का म्हणत आहे, कारण हे इथं समोर दिसूनच राहिलं आहे ज्या प्रकारे यांनी टाइम काढून सगळं काही करून राहिले आहे। हा आहे घराचा उंबरठा आणि इथून सुरुवात होती आहे यांच्या मकर संक्रांतीच्या या सणाची सुरुवात। बघा, घर सजावटीची सुरुवात तर उंबरठ्यापासूनच झाली होती आणि आपण पाहू पण शकता आता की उंबरठ्याला किती छान सजवलेलं आहे। गहू आहे आणि बाकी पुन्हा काही खाद्यपदार्थ आहे जे भाजीपाल्यामध्ये पण येतं। आणि आपण इकडे बघू शकता किती सुंदर घर सजवलं आहे आणि इथूनच या घराची शोभा जी आपल्याला आता पाहायला मिळत आहे आपण पाहून घेऊया। वा, काय ही तयारी! वा 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 वा, काय ही सजावट! आज संक्रांत आहे ना ग। हो, पण एवढी मेहनत, सौभाग्याचं लेण्याचं ते हे आहे, वर्षभराची कसर आजच काढली वाटते तुम्ही। मग काय तर असं तर आम्हाला नटायला थटायला मिळत नाही बाई। मग काय तर नटाथटा तुमच्यावरच दिसून येत आहे। काय सुंदर नटल्या तुम्ही। आणि काय आता काय चालू आहे मग तुमचं? मैत्रिणींची वाट पाहणं? हो ना, बघ ना किती वेळचं सांगितलं त्यांना, पण येऊनच नाही राहिल्या ग। कधी येतील मग या? काय माहिती, आता येते, 5 मिनिटात येते, 5 मिनिटात येते, करते फोन करते मी तर, पण अजून नाही आल्या। बघते आता। बरं, मला दाखवा आता तुम्ही काय काय नेमकी तयारी केली आणि कशा प्रकारे केली, मला सगळं काही सांगा आता। मूर्ती ठेवली, हळदी कुंकाचं पोस्टर लावलं, आमच्या भटदुर्गा भजन महिलांचे फोटो लावले। अरे वा, आम्ही हे सगळं मातरून तिथे गेलो होतो आम्ही वृद्धाश्रमात, ते सगळं सांगितलं। शेगावला गेलो होतो आम्ही भजन करायला, सावंतसरीचा प्रोग्राम घेतो आम्ही आमच्या ग्रुप तर्फे आणि असं काही करतो ना, देवाचं पण सजवलं। आणि हे काय? आणि हे काय एवढं किती सुंदर सजवलं गेलं या गोष्टी। हळदी कुंकवाची तयारी मात्र जाम भारी केली आहे बरं। इथे बघा, दोन मैत्रिणी पहिलेपासूनच कामी लागलेल्या दिसत आहेत आणि किती सुंदर हा नटाथटा केला आहे आणि काय सुंदर प्रकारे हे सजवलं गेलं आहे। मात्र मेहनत खूप लागली असेल यांना। हो ग, माझ्या मैत्रिणी करू लागत आहे ग बिचाऱ्या, काही यायच्याच आहे, वाट बघत आहे त्यांची, येईल करून। आम्ही हे सगळं वाणाच्या साहित्यापासून आपल्या संक्रांतीला जे वाण लागतं, जे सौभाग्याचं आहे, ते सगळं इथे आम्ही दाखवलेलं आहे। अरे वा, फुलं वगैरे करून जास्तीत जास्त याच्यात आम्ही नैसर्गिक वस्तूचा वापर करून ही रांगोळी बनवली। नारळाच्या झाडाला नारळ लावले आहे तुम्ही, खूप छान प्रकारे नारळाचं झाड बनवलं आहे तुम्ही। काय तुमची कला म्हणावं, खरंच बाई ही काहीही करू शकते हे इथे म्हणजे दिसून राहिलं आहे। स्त्री शक्ती इथे साक्षात दिसून राहिली आहे। आणि मी काय म्हटलं, मला तुम्ही सगळं काही सांगितलं, इथे दाखवलं, तिथे दाखवलं, सगळ्या घराचा नटाठटा दाखवला, पण तुम्ही मला तुमच्या मैत्रिणी यायला परत किती वेळ? आता येतील, या ग या 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 सगळ्या या। हो, आहे या 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 या, बसा इथे, बसा तिथे, बसा 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 बसा। हो ना, किती दिवसांनी भेटली ग माझी चकुली। बसा। नमस्कार ताई, खूप दिवसांनी भेटली माझी मैत्रीण। हॅपी संक्रांती, हॅपी संक्रांती। चला
हॅपी संक्रांती. ही माझी सून आहे, माझ्या मैत्रिणीची सून, ती माझी सून. अरे वा. पाला हा गोंधळ, ही असते मकर संक्रांती हळदी कुंकवाची सुरुवात. आणि आपण पाहू शकता जशा या महिला मंडळ आल्या तसाच इथे गोंधळ सुरू झाला. आणि यांच्या गोष्टी काय, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मकर संक्रांत हळदी कुंकवाचा सण हा महिलांच्या भेटीचा असतो. अजून महिला येतात, गप्पा गोष्टी करतात, आपल्या सगळ्या गोष्टी सांगतात आणि मग हा मकर संक्रांतीचा सण जो आहे तो साजरा करतात. आता आपण पाहून घेऊया मकर संक्रांतीमध्ये कशा कशा रीतीने मकर संक्रांत साजरी करतात. आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला, या महिला माहितीये का, वाणं पण देतात आणि ते वाणं कोणाला माहिती नाही राहत. पण ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आणि खूप मजेशीर आहे बरं. आल्या तुम्ही बसून पण गेल्या पटापट, माझ्यासाठी काही जागाही नाही. वाव, छान, थँक्यू. हो, मला वाटलंच होतं की माझ्या बहिणी सगळ्याच ठेवतीलच माझ्यासाठी म्हणून. कारण माझी काळजी घेतातच ना, माझी काळजी घेतात ना. मकर संक्रांतीचा हा सण, पण मकर संक्रांतीच्या या सणाबद्दल कोणाला माहिती आहे का? आणि मकर संक्रांतीचा सण फक्त एकाच गोष्टीसाठी नसतो, तो प्रत्येक गोष्टीसाठी असतो. त्याच्यामध्ये खूप काही आहे बरं. आणि एक महत्त्वाचं ते म्हणजे आहे काळी साडी. आपण पाहू शकता माझ्या साईडला काळ्या साडीमध्ये ताई बसलेल्या आहे. आणि आपण जाणून घेऊया यांच्याकडनं की काळी साडी ही का बरं मकर संक्रांतीला असते. भारत कृषि प्रधान देश है। यहाँ की अधिकतर देशों में खेती का उत्पादन होता है और हमको जो अन्न मिलता है, फल सब्जियाँ मिलती है, सब कृषि द्वारा मिलती है और मट्टी का कलर भी काला है। इसीलिए आज के दिन मकर संक्रांति के दिन काली साड़ी पहनी जाती है। किसानों को समर्पण में आपला हा देश असा आहे ज्यामध्ये कोणताही सण असो शेतकरी मात्र तिथे जुळतोच. आणि आता आपण पाहिलंच शेतकरी ज्या मातीमध्ये पीक पिकवतं, शेतकरी ज्या मातीमध्ये आपल्याला अन्नधान्य देतं, त्याला जोडून हा कुठेतरी सण साजरा केला जातो. आणि हे आपण पाहू पण शकता. आणि या महिला मंडळ आहे, या घोडक्याला माहितीच असेल ना की या सणाबद्दल काय काय असतात आणि काय काय नसतात. आणि बरंच काही आपण पुन्हा जाणून घेऊया. या ज्या महिला मंडळ इथे बसलेले दिसत आहे ना, कशासाठी आल्या असेल? या आल्या आहे हळदी कुंकवासाठी. बरं, हळदी कुंकू काय असते मलाही नाही माहीत. आपण जाणून घेऊया यांच्याकडनं. कारण हळदी कुंकवाचं मकर संक्रांतीमध्ये खूप मोठं महत्त्व असते. आणि खूप बाया ज्या असतात, महिला ज्या असतात, हळदी कुंकवासाठी इकडे तिकडे जायला खूप आतुरता असते बरं त्यांच्यामध्ये. आणि तेच आपण पाहून घेऊया की काय असते नेमकं या हळदी कुंकवाचं महत्त्व. भारतामध्ये आपल्या एक संस्कृती, संस्कार चांगले सर्व लेडीजवर पडले पाहिजे आणि त्यांच्या समोरच्या पिढीमध्ये पण हे संस्कार उपजतच आले पाहिजे. म्हणून हे आपण हळदी कुंकू हा सण साजरा करतोय. बरं, हळदी कुंकू फक्त भारताच्याच या संस्कृतीला जपण्यासाठी की तुमच्या गप्पा गोष्टीसाठी असते? ते गप्पा गोष्टी, थोडा एन्जॉयमेंट, थोडं याने गाणे वगैरे, लेडीजचे आपलं खेळणं वगैरे, म्हणजे सर्व असं सर्व त्याच्यामध्ये सर्वच आलं. आणि तिळगुळ खा, गोड गोड बोला. आणि जात नाही ना कोणाकडे, त्याच्यामुळे त्यांनी घराच्या बाहेर पडल्या. कसं होतं की नाही, सून घरातच राहिली पाहिजे, बाहेर नाही गेली पाहिजे. आता हे याचं निमित्त करून सगळं तीळ गरम पदार्थ आहे, गोड आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना तीळ गुळाचं गोडवा
पसरावा सगळीकडे, गोड राहावे म्हणून या सगळ्या गोष्टीचा आणि अभ्यास करत असतो. हे जे संस्कार आहे, संस्कृती उपजतच राहिली पाहिजे, समोरच्या पिढीला पण हे सर्व आलं पाहिजे, म्हणून याच्यासाठी हे सुरू ठेवलं पाहिजे. सोबत मिळतो तेव्हा आपलं सगळं दुःख घरात मधलं विसरून सगळं आनंदाने आपण एकमेकींसोबत छान एन्जॉय करतो आणि घरी गेल्यावर परत फ्रेश करतो. बघितलं या सणाचं महत्व. तिळगुळ घ्या आणि गोळगोळ बोला फक्त असंच नाही म्हणलं जात. इथे संस्कृती जपते, बाया आपल्या खेळतात, सगळ्या प्रकारचं मनोरंजन या जागेवर होते. कोणत्या दिवशी तर मकर संक्रांतीच्या आणि छान सजतात सर्वजणी, उपजतच त्यांना असा उत्साह निर्माण होतो. म्हणून हा सण आपण आणि एक मोठ्या उत्साहाने साजरा निघायचं एक निमित्त राहते. घरचे लोक सहजासहजी काही असं म्हणत जाऊ नाही देत. आणि वेगवेगळं वाण, वेगवेगळं मजा, एन्जॉयमेंट. जावंच लागते. साक्षी, नाव घे. चांदीच्या ताटात रेशमी सारण सुदेश रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण. बघितलं आपण, हे असते सुगड्याचं वाण. आणि नेमकं सुगड्याचं वाण म्हणजे काय असते, काय कारण असेल बरं याच्या मागचं, तर आपण जाणून घेऊया जे सुगड्याचं वाण देऊन राहिले त्यांच्याकडनं. सांगा बरं, सुगड्याचं वाण का बरं देतात? सुगड पूजन हे महाराष्ट्रात आणि भारताच्या विविध भागात विविध पद्धतीने केले जाते. सुगड म्हणजे ज्वारी, गहू, बाजरी, तीळ, गूळ, ऊस आणि गाजर यांनी भरलेला, या सगळ्या नैसर्गिक घटकांनी भरलेला काळ्या मातीचा किंवा तांबड्या मातीचा शुभ कलश म्हणून सहचनीला दिला जातो. तर लग्नाचे 5 वर्ष हा कलश दिला जातो, कारण लग्नाची पहिली जी 5 वर्ष असतात ती स्थिरतेची आणि भरभराटीचं प्रतीक म्हणून ते मानलं जातं. तर त्या स्थिरतेचा आणि भरभराटीचा प्रतीक आशीर्वाद रूपी कलश म्हणून सुगड्याचं वाण दिला जातं. बघा किती सुंदर ना. काय काय म्हणजे काय, या सगळ्याच्या गोष्टीच्या मागची एक काही ना काही प्रथा आहे बरं का. म्हणजे सगळ्या काहीही असंच केलं आहे असं काही नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपली संस्कृती लपलेली आहे, आपली परंपरा लपली आहे. आणि हे सुगड्याचं जे वाण देतात किती सुंदर ना, किती गोड आहे. बिलकुल मकर संक्रांती सारखंच गोड दिसून राहिलाय. आणि या महिला त्या मकर संक्रांतीला गोडही बनवतायत. आशाताईंनी ठेवलं हळदी कुंकवाचं वाण. प्रकाश रावांचं नाव घेते ठेवून त्यांचा मान. वा 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 वा, छान, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. भला है बुरा है जैसा भी है मेरा पति बहुतेक ते काय ते तर मेरा सर्वस्व है. हो, थँक्यू. भला है बुरा है जैसा भी है मेरा पति अति सुंदर है. भला है बुरा है जैसा भी है मेरा पति आलसी नहीं है. हे बुरा है जैसा भी है मेरा पति शराबी है. भला हो बुरा हो जैसा भी हो मेरा पति मेरा. रोज भेट गुलाब देणारे. भला है बुरा है जैसा भी है मेरा पति तो मुझे कसा ठेवायचा असंच ठेवू. माझा लाडका है. भला है बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा राधे राधे करणारा है.
मी आई. महिला म्हणजे फक्त चूल आणि मूल नाही, तर त्यांनी आपला हक्क गाजवतात, प्रत्येक सण साजरे करतात, घरही सांभाळतात, बाहेरही जातात. आणि सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या मागे आहे बरं. यांच्या फक्त नट्याथट्यावर नका जाऊ, या नटून तर आहे, बघाराला पण नटवलं आहे आणि या संक्रांतीच्या या सणाला पण खूप छान नटवलं आहे. ही जी खुशी दिसून राहिली आहे ना, ही यांच्या या मेहनतीची आहे आणि यांच्या या सगळ्या गोष्टीची आहे, ज्यामुळे यांनी आता या खुश आहे आणि हा संक्रांतीचा हळदी कुंकवाचा सण साजरा करते आहे.